मी तर गप्प नाही बसू शकणार. गप्प ना. हाय लेडी. ओ हाय. काय म्हणता? मस्त. हाय भेटतोय. परत भेटायला काय नाही. हॉबी ग. नेहमीच होते आणि आतमध्ये गेली येईलच आता. छानच एकदम. हाय. हाय. किती लेट आहे? नॉट डन. आता ट्रॅफिक आणि हे कॅन्डल मार्च. गॉड, मला इन्व्हिटेशन आलं होतं, मी अजिबात नाही गेले. बेटर नाही गेलीस. आय हॅड अन ऑप्शन. सेम इयर यार. जावंच लागतं. हे पण काही ना काही करता येतच नाही खऱ्याला. खालीला ग. ते जाऊ दे. मुद्दा तो नाही. त्यावेळी तिथे काय परिस्थिती होती माहिती तिला आहे का तुला? आपलं कळतंय की आता सगळं. हे काय दंगे वाचतात. पण मला एक कळत नाहीये की ह्या सगळ्यामध्ये एवढा राग काय? बघ ना. नसावा का? हे बघ. आता काय पहिला बलात्कार नाही या देशातला. बघतं काय. आणि अण्णांचं उपोषण काय पहिलं उपोषण होतं काहीच ना. त्याचं इथे काय संबंध? आजकाल ना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व ना वाढून चढून ते निवार. रिक्सर पेटवलं जातंय सगळं. पण हे आहेच की महत्वाचं. हे बघ शीतल. परिस्थिती अगदी काहीही असली ना तरी काही ना काही करता येतात ना एखाद्याला. एखादीला तेच ना. हीच हरलेली मानसिकता नाहीये का? का? आपण असंच म्हणतो एखाद्याला. मग तीच बदलायची गरज नाही वाटत आहे का तुम्हाला? ते बदलून सिच्युएशन बदलणार आहे. बरं चल. म्हटलं एखादं. बदल हे सूक्ष्मातूनच होत असतात. पण अचानक सगळा समाज काही मान वगैरे त्याला लागणार नाहीये. अरे मान वगैरे त्या कोण बोलतोय? काय चाललंय? नीट जगू द्या पहिल्यांदा. चालेल? शीतल, मला काय वाटतं काही ना काही करता येतच हा एखादीला. There you are, एखादीला. आपण सतत काहीतरी केलं पाहिजे असं वाटत राहतं ग सारखं. हो का? आणि मग पाठून गेलेलं असतं का ते मग फक्त? चिडचिड होतं या सगळ्याची. पण नंतर ते तसं फिलिंग राहतच नाही. थँक गॉड. काय वगैरे काय बोलतेय ही? हे आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रतिकार, निषेध, काहीतरी. अरे काही ना काही. काही ना काही म्हणजे नक्की काय ना पण स्वतःची कल्पना करून बघा. स्वतःची कल्पना. तिच्या जागी किती भयंकर प्रौढी होतं ते. अमानुष. पुरुष नावाचा पशु. आणि स्त्री नावाची कोण? नाही नाव नसलेली स्त्री ग. कोणतंही एक असं नाव नसलेली. किंवा कोणत्याही असलेली नाव स्त्री. स्त्री आहे ना. स्त्रीचं नाव. स्त्री हेच नाव. गॉड #, स्त्री. एक पण काहीतरी नाव पाहिजे. हो ना. नाव नसेल तर विश्वास कसा बसणार ना? आणि कसं आहे माहिती का शीतल? नावाशिवाय काहीतरी रॅन्डम प्रचार की खाटातलं वाटत नाही का? मग अगं याचं नाव सांगता येणार नाही का? अगं ते सांगणं बेकायदेशीर असतं आणि तिच्या कुटुंबाकरिता किती मानसिक आहे. आणि नाव लीक सुद्धा होतं का मला? गुन्हाच असतो तो. काय? स्त्री असतं. नाव नसलं. नाव घेणं. अरे नका ना देवराव पण नाव. म्हणजे त्याने काय होणार ना? असं नाव गुप्त ए नाही हा, पण नाव पाहिजे. त्याशिवाय गंमत नाहीये. तिचे आई बाबा पण गुप्त ठेवावे लागणार. ए ते बाहेर आलं तर कळणारच ना. बरं जाऊ दे. मुद्दा तो नाही. एक्झॅक्ट पण नाव सांगता येणार नाही. बरोबर. खरं नाव सांगता येणार त्याला काहीतरी नाव. हो. कल्पना. हे सगळं प्रत्यक्ष घडल्याची कल्पना. ऐकून आहे ना शिसारी आणि एक मिनिट. तिला सांगायचं तुला पुढे नाही आहे का आता? आणि तिला झालं म्हणून तुला येणाऱ्या रागाचं काय उपयोग आहे? फक्त तिला झालं म्हणून काहीही घडू शकणार नाही कोणाच्या. At least not in India. Yes, yes, sir. ती आणि मी एकच आहोत. तिला नाही मला. आपल्याला झालं याचा राग तो तरी यायला हवा कमीत कमी. एक्सक्यूज मी शीतल. ती आणि मी वेगळ्या. Excuse us. ती आणि आपण. याचाच राग. ए बट चलो बाय. Bye. हो नक्की. ठीक आहे. बाय. हां हॅलो. नीट लिहून घ्या. रात्री 11:30ला शेवटच्या बसमध्ये. हां नेहरू नगर आणि गांधीनगरच्या मध्ये.
नवीन सबवे झालाय. खायचा सबवे नाही हो, वरून रेल्वे जातात तो रस्ता सबवे. हा ठीक आहे. अरे कळत का नाहीये तुम्हाला? खायचा सबवे नाही, खालून रेल्वे जाते वरून गाड्या जातात तो बोगदा. हा कळलं. आता एक ग्राफिक तयार करा. वाटलंच तर गुगल मॅप वापरा आणि त्यात असा एक मोठा लाल ठिपका पाहिजे मला आणि त्या ब्ल्यू बलूनमध्ये लिहा बलात्काराची जागा. काय बलात्काराची जागा ऐकून हसलात? युजलेस. स्ट्रेसमुळे असं होतं. अगं तू काळजी करू नकोस, तुला वेळ आहे अजून. दिस इज जस्ट इम्पॉसिबल टू हँडल. पण इतकं दुखतं का? नवा जन्म असतो हा बाईचा. बाई काय, मुलगी आहे मी. बाई, काळजी घे, स्ट्रेस नको. प्रसाद, will you please give us a moment? But do I need to stay here? Yes, पण बाहेर. पूजा, तुला हे मूल हवंय हो ना? रिअली? तू इथे मुलं हवं असलं की हे सगळं आलंच. मी खरं सांगू का, कमालीचा स्ट्रेस एवढंच खरं कारण आहे. सततचा स्ट्रेस, सतत काहीतरी उत्तम करून दाखवण्याचं प्रेशर, परफॉर्मन्स प्रेशर आहे हे. आजच्या शहरी समाजाचे प्रश्न आहेत हे सगळे. तिचे पेपरचे पापड पोटात नाचत होती माझ्या. खरं तर तेव्हाच म्हणायची ही. अशी परिस्थिती असलेली लोक मुलं कशी वाढवतात, त्यात ह्या वयात येणाऱ्या मुली. पटपटीत काय माणुसकी नसते असं म्हणायचंय का? पण धोकाही जास्त असतो की. कसला? रेपचा? त्यातून अमेरिकाही वाचलेली नाहीये. म्हणजे सर्वात प्रगत देश असला तरी बलात्कार होण्याचे प्रमाण तिथे कमी नाहीये. हो का? मग इजिप्तमध्ये सर्वात कमी बलात्कार होतात. म्हणजे लाख स्त्रियांपाठीमागे एक. फक्त point one? पुण्याची दृष्ट लागली आमच्या पोरीला. तुमच्या डोळ्याचे खापरे असतील. देवाची पोरगी कशाने जन्माला घातलीस? त्या पोरीचं काय झालं हो नक्की? बॉयफ्रेंड होता तिच्यासोबत तरी? नक्की काय झालं असेल? बसमध्ये सीसीटीव्ही खराब होता. बसमध्ये सीसीटीव्ही आपल्याकडे असतात. म्हणजे असतात ते कुठे, पण चालू असतात का तुमचे ते सीसीटीव्ही? गुन्हेगार पकडले जातात, त्यांना ही शिक्षा होते. या सीसीटीव्ही मुळे. महत्वाचा पुरावा ठरतो तो. हे सीसीटीव्ही चालू असेल तर नक्कीच. चालू असेल तर हिंदी फिल्म पाहिल्यासारखं वाटतं. हल्ली नसतं असं काही हिंदी फिल्म्स मध्ये. वेश्या किंवा त्यांची भूतखेत दाखवली जातात. सिनेमाला जावंच का वाटतं आम्हा बायकांना? सिनेमाला गेल्यामुळे वाटतं का कुणी? माझी पोरगी मेली. देवाने आधी सुंदर मुलगी जन्माला येण्यापेक्षा आम्ही मजा कधी? आम्ही मजा कधी? हे बघ 36 तास लागू शकतात. एवढा वेळ नुसतं सहन करत बसायचं. पेन्स कमी करू शकतो आपण. मारा मारा, तिला जन्म दिला म्हणून मलाच मारा. देवाने डोळे काय फोडल्यात आमचे. हे सगळं बघायला लागतं. काय स्वप्न बघितलं होती मी? कोणीच्या आई-बापानं स्वप्न बघणंच का? त्याच्यापेक्षा डोळा फोडला पाहिजे आमचेच. ट्रॉमा खूप आहे, ट्रॉमा होईल नक्कीच. तो जाणारच नाही खूप काळ. सायकॅट्रिस्टही काही करू शकणार नाही. ते ड्रग्स येऊन आणखी नम करणार. ड्रग्स वगैरे काही इन्व्हॉल्व नसावं. हा प्लेन रेट केले पैसे. हाऊ बोरिंग. रिलेशन वाईट सेन्सेशन आहे. सावकाश बोल. Got it? Losing a child like that is not so easy, you see. Having is not easy. Having what? A child or sex for that? Sex for having a child. Nothing is going to be smooth, dear. Nothing. Really, And nothing is going to be easy. nothing will be easy. Having sex, for instance. Or having sex for having child. Or having a child. Or being a mother.
वाढत्या वयात बोलायला भिवू नका. तुमचा आवाज तुमचा, सल्ला ताईंचा. योनी 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 1000 वेळा म्हणा. लाज कसली? योनी योनी योनी. पूरा सोख लेता है दिन भर पूर्ति, तंदुरुस्ती का फीलिंग, क्या गीलेपन का एहसास, अब वह जरा भी नहीं. तुम्हाला सारखं सारखं खायचंच का सुचतंय? फ्लर्टिंग. मी येणार नाही आज ऑफिसला. तुम्ही खा डब्बा एकटा. हॅलो हॅलो हॅलो. काय? हॅलो हॅलो. Everything speaks. Everything speaks. एखादं नाटक किंवा सिनेमा परत लिहिला जावा तसं लिहिलं जाते सगळं. म्हणजे जिला सगळं माहिती असतं ती व्यक्ती खरं तर मेलेली असते, बोलू शकत नसते. पण गुन्ह्याची जागा तर बोलकी असते ना. मला हे सगळं अमेझिंगच वाटतंय. म्हणजे एक एक धागा, एक एक ठसा, काय घडलं असेल आणि काय काय क्रमाने घडलं असेल ना, या सगळ्यांचं एक मायक्रोस्कोपिक स्क्रीन प्लेच आहे. म्हणजे एखाद्या विमानाच्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्सने बोलकं होऊन सर्व काही सांगावं ना, अगदी तसंच घडतंय सगळं. ऑटोप्सी टेबलवरचं प्रत्येक शरीर म्हणजे एका रहस्यमय दुनियेचा दरवाजाच आहे जणू. आणि केमिकल अनालिसिसची लॅब म्हणजे एखाद्या नाटकाचा सबटेक्स्ट उघड करणारी यंत्रणा. मृत व्यक्ती ही मृत व्यक्ती असते. तिला नसतो कुठलाही राजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक रंग किंवा ढंग, किंवा ती काहीही महत्व नसल्यासारखी पडून राहते. निश्चित, थंड, निर्विकार. एखादी भयंकर घटना किंवा आकस्मिकता पचवून शांत झालेली अशी प्रत्येक व्यक्ती जेव्हा ऑटोप्सी टेबलवरती येते ना, एक नवं आव्हानच येऊन उभं राहतं. अल्कोहोल आहे तिच्या रक्तात. दातांची पडझड. वय वर्ष 15. काही धागे दिसत आहेत तिच्या अंगावर. बॉयफ्रेंडच्या टी शर्टचे आणखी काही धागे दिसत आहेत. कपडे फाडले गेले. धारदार वापरलं काहीतरी. मांड्यांवर गुप्त जागांवर जखमा. आणि ह्या जखमांमध्ये लोखंडाचे पार्टिकल्स, गंज, ही डोक्याची जखम. आणि हे ओठांवरचे डाग. स्मोकर होती काही. स्मोकर. तिच्या मांड्यांवरती जखमा दिसत आहेत. जुन्या आहेत त्या. सिमेंट. येस, इट इज सिमेन. म्हणजे लोखंडी रॉडवरच्या त्या तळहाताच्या सेल्स आणि सिमेन जेनेटिक अनालिसिस. हा डोक्यावरचा घाव. मेल्यानंतरचा. मला वाटतं एक नाही, आरोपी. 3, एक मागून. ही कपड्याचे सगळे धागे मिळून 5 जण आहे ते समजतंय. हे लोखंडी रॉडवरचे लागलेले रक्त बॉयफ्रेंडचं. बसमध्ये सापडलेली ब्लडची सॅम्पल्स 3 जणांची आहेत.
ती बॉयफ्रेंड, तिसरी व्यक्ती अपरिचित. तिला कोणीतरी चावल्याच्या पुन्हा अच्छा, म्हणजे त्या खणांमध्ये गुटख्याचे काहीतरी केमिकल्स आढळले. गुटख्याचे केमिकल येस. आणि नखांमध्ये इटालियन पदार्थामध्ये वापरले जाणारे घटक. पोटात पिझ्झा, ड्रग, आणखी काही केमिकल्स. We are still getting details of them. जेच्या गालावर चप्पलचा मार दिलाय. काही मिनिटांनीच पहिला आली. काही मिनिटांनी आणखी एक वेळ. त्यानंतर हे चावे, तीक्ष्ण हत्याराने केलेले वार, लोखंडी सळीने केलेल्या चकमा, ओठामध्ये आणि गर्भपिशवीमध्ये होणारा अंतर्गत रक्तस्राव आणि मृत्यू. तर असं एक चित्र. आणि खरं तर तिला सगळं माहिती असतं ना, ती व्यक्ती मेलेली असते. म्हणजे एखाद्या प्रेतासोबतच्या असणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टीच आपापली भूमिका साकार करतील. ऑटोप्सी टेबलवरच्या या रंगमंचावरती एक नाटक साकारेल. एक कसलाही दुवा सांगायचं बाकी न ठेवणारं नाटक, अतिशय थरकाप उडवणारं एक नाटक. म्हणजे सीसीटीव्ही मधलं सत्य जरी खरं नसलं तरी हे नाटक उभं राहीलच. आणि त्याचा दिग्दर्शक असेल अन्वेषक. अर्थात फॉरेन्सिक एक्सपर्ट. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आलेत. काय घराला कुलूप आहे? अरे मग शोध ना त्या बेंचोदला. अरे मीडियाने नाकात दम करून ठेवलाय आणि 2 तासात प्रेस कॉन्फरन्स आहे. उत्तर पाहिजे काहीतरी. हे बघ 1 तास तुझ्याकडे. 1 तासात मला परत फोन आला पाहिजे लवकर. हाय काकू. हाय. काय म्हणता? काय म्हणतेस? एकंदरीत बरं चाललेलं दिसतंय. बरं, उत्तम. वा वा, मस्त. चालू द्या, पण जरा जपून. काळजी घ्यावी लागते ना. पुन्हा स्पेशली अशी सुंदर आणि तजलदार स्किन असेल तर. काकू, मी ना विचार करते की पर्मनंट स्ट्रेटनिंग करावं. किती वेळ लागेल? 5 मिनिटं. काय? 5 मिनिटं. करू का मग? कर. छान दिसेल ना? तुझं खूपच स्ट्रेट होते ग. पहिला होईल तसं, पण नंतर सवय होईल ना. कर. पण ते नंतर करायचंय. मला ना एक चांगला हेअरकट करायचा आता. हेअरकट? हेअरकट कशाला करते? एवढे छान वाढलेत की. मग काय करू? कलर कर. हां, टेम कर. काकू, काय मस्त फिगर मेंटेन केली आहे. थँक्यू हा. अगं, दुपारी झोपत नाही ना, त्यामुळे. ते ऐकलं ना परवाचं? हा, ते लवकरच. खरे आरोपी सापडले नाही हे खरं आहे का? हो बहुतेक. ती पण केस दाबणार. कोणत्या तरी लहान मुलाला पकडलंय म्हणे. त्याला तर शिक्षा सुद्धा होऊ शकत नाही. त्याला काय पाठवणार तर सुधारणार. वा, म्हणजे जे खरे आरोपी आहे ते मोकाटच. पण मला असं सांगा, कोणी बसवरून असं प्रवास करतं का? रात्री उपरात्री. माझ्या मावशीच्या शेजारच्यांनी ते मुंबईचं प्रकरण स्वतः पाहिलंय. कुठलं? अहो, मुंबईचं ते. मुंबईचं कुठलं? लोकल मधलं? हो. प्रत्यक्षात? हो ना. पण असं कसं बघत राहिले ते? गाडी चालू होती ना आणि ते पलीकडच्या डब्यात होते. मध्ये जाळी होती. पुढचं स्टेशन यायच्या आधी त्या हलकटाने सगळं काम साधलं. चालेल ती मुलगी ग. पण हा मुलीचं तसं नाहीये. म्हणजे बलात्कार झाला चुकत. त्यात काहीतरी पाचापाची झाली ना. तिने ना असे शॉर्ट कपडे घातले होते म्हणे. काकू, ह्यातला तुम्ही जो
झालं? डोंगरा पडला ना? असं ना ग होतं. कोण? विशीतला आमच्या. पण तिकडे राहतात का? हो. पण भर दुपारी ना ग. हो ना. कानाला टाके पण पडलेत. टाके? का? झोपल्या होत्या दुपारी आणि घरात चोर शिरले. या जागे होते तो बाहेर आरडाओरडा सुरू झाला. ते कानातले ओरबाडून ते चोर पळाले. पण तेवढा दरोडा. नाही, आजूबाजूच्या परत सुटले आणि मग यांच्या घरात गेले. पण कानावर निघवलं. निभवलं कसलं, कानातल्याने शील वाचवलं. बायको खूप महागात पडली बघ. मी तर झोपतच नाही बाई दुपारी. हा बोल. काय सापडला? काय ऍड्रेस? आणि तो पोरगा ना? आणि मग टाक ना त्याला, वाट कसली बघतोय? काय 14 वर्षाचा आहे तो, सांगतो म्हणून 14 वर्षाचा झाला का? घेऊन ये त्याला, त्याचं खरं वय बघू आपण. आणि तसं एक खोटच बोलत असेल साला हरामी आहे तो. या घेऊन ये त्याला, त्याचं वय वाढवू आपण. त्याच्या आईला त्याच्या अमुक नक्षत्र, अमक्या तमक्या राशी, अमुक तिथीवर जन्माला आलेली मुलगी सुखासमाधानात ऐश्वर्यात जगते. दर एकादशीला आम्ही येतो म्हणजे येतो तिथे. 35 वर्ष नेम चुकणार नाही ना? अफाट प्रेशर आहे बरं कमाल स्वामींचं. ताकद आहे माझी. गुरुबाई अफाट आहे. हे बघा, मुलीचं कपाळ छोटं नसावं, डोळे अमुक असावे, नाक तमुक असावं, पोट असं असावं, नितंब असे असावेत आणि पावलं अशी असावी. मुलाची नोकरी म्हणू नका, मुलीचे लग्न म्हणू नका, सासूचा त्रास म्हणू नका. चिंता काही असो, इथे आलं की सुटलीच म्हणून बघा. स्वामी अगदी तळकावर जलतात. बोला, एक लिंबू झेलू बाई, 2 लिंब झेलू. एक लिंब झेलू बाई, 2 लिंब झेलू. तर इथे जमलेल्या माझ्या सर्व लिंबांनो, माझ्या भक्तांनो, अमुक स्वामींच्या भक्त स्त्रियांवर अत्याचार होणं शक्यच नाहीये. हे बघा, तमुक स्वामी म्हणतात, कोणी तुमच्यावर बलात्कार करायला अशी भीती वाटली तर त्या क्षणी माझ्या प्रिय भक्त स्त्रियांनो दीर्घ श्वसन करा आणि माझं स्मरण करून 3दा माझं नाव घेताच प्रत्यक्ष नारायणच तुमच्या रक्षणार्थ धाव देईल आणि तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या त्या अधमाचं पौरुष तत्काळ नष्ट होईल. नारायण नारायण नारायण. हे बघ, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, फळ देणं त्यांच्या. स्वामींचा हात असा डोक्यावर म्हणजे काय ना? मुखदेवीला नवस केलाय, लोकांच्या नजरेपासून बचावशील. अगं तुला स्वामींचं स्तोत्र म्हणून बाहेर पडताना त्यांचं कळलं का हो? गेल्या की त्या? आता ते काही कोणाच्या हातात असतं का? त्यांची मुलगी म्हणे बाल्कनीचा कठडा तुटून पडलीच असली, ढकललीच असणार. हो काय तो नशिबाची. हो हे असले सप्तमात विषय सगळं भयंकर भयंकर. शुक्र बिघडलेला आहे हिचा. लोक फशी पाडतील. जपायला हवं तुम्ही. मीन राशीची आहे का? व्यसनी होऊ शकते जपाहीला. अगं पण या देशातील जन्माला येणारी प्रत्येक स्त्री ही सुदैवित असते. तिला माते समान आणि भगिनी समान वागणूक मिळतेच ना. पडलं का तुम्हाला? भयानक ना. गेल्या गुरुवारी गुरुमाईने सांगितलं उपाय. भक्ती हा एकच मार्ग आहे आणि एकतर तुम्ही माझे भक्त आहात. तुमच्यावर केवळ असा प्रसंग मागच्या जन्माच्या कुकर्मामुळे आलाच तर घाबरू नका. फक्त डोळे मिटा आणि दीर्घ श्वसन करा. त्यासोबत महास्वामींचं नाव घ्या. काय? परब्रह्म परमात्मा परमेश्वर प्रिय स्वामी भगवान स्वामी महाराज की जय. पाहिलं का? ते म्हणाले एवढंच करा म्हणजे माझ्या भक्त स्त्रीवरील जो काही संकट असेल ना त्याचं विरघळून जाईल. जो कोणी असा नराधम समोर असेल ना त्याचं विरघळून जाईल. तो विरघळून जाईल. हो
आयुष्य तिथल्या तिथे गळून पडेल. तिथल्या तिथे गळून. आणि तसं नाही झालं तर? श्रद्धा काही कामाची नाही, स्वामी माफ करा. अगं पण ते 3 वेळा श्वास आणि ते डोळे मिटेपर्यंत तो राक्षस अंगावरला तर काय? तुझं शील गेल्याखेरीज राहील काय? असं कसं बोलत हो तुम्हाला? अगं पण असा उपाय तू तरी करू शकणार आहेस का? रात्री 11:30 वाजता एकट्याने बसमधून प्रवास करताना? मी बसमध्ये चढताना स्वामी स्तोत्र म्हणते, त्यामुळं मी एकटी असणं शक्यच नाही. तिच्या सोबतही होता तिचा मित्र. मी सतत स्तोत्र म्हणते. बस कदाचित भली असेल तरीही स्वामी महाराज की जय. किंवा सुदैवी ती मात्र दुर्दैवी. ओली पडली. किंवा या जन्मातूनच मुक्त झाली. अहो या यातनातूनच मुक्त झाली. मागच्या जन्मीचं राहिलं होतं तिचं ते हे असं संपलं. जीवनही संपलं. सुटली, मुक्त झाली. मुक्त झाली. बोला. एक लिंबू झेलू बाई, 2 लिंब झेलू. बलात्काराने मुक्ती. ते गोष्टीचा विपर्यास. अभक्त नास्तिक कोणते? शी. लक्षात ठेवा, या देशात जन्माला येणारी स्त्री सुदैवीच आहे. कळलं? स्वामींचा लाईफ टाइम संपलेला आहे. चला पटकन चला, चला. लवकर. अरे ती दुर्दैवी पण आपण सगळे सुदैवी. बोला. एक लिंबू झेलू बाई, 2 लिंब झेलू. एक लिंबू झेलू बाई, 2 लिंब झेलू. एक लिंबू झेलू बाई, 2 लिंब झेलू. हा कॅन्डल्स आणल्या हो कॅन्डल मार्चच्या. नाही अहो उद्या फुलं घेऊन येईल की त्या डायरेक्टली व्हेन्यूवर. नाही ते अजून अर्धच आहे हो. काय माहिती का, तो प्रिंटर म्हणतो की तुमची फाईल करप्ट आहे. कशाची म्हणून काय विचारता हो? कॅन्डल मार्चची. अहो कॅन्डल मार्चच्या डिझाईनची फाईल ती करप्ट आहे हो. फाईल करप्ट आहे. करप्ट. हॅलो 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 सर, तातडीची प्रेस कॉन्फरन्स अनाऊन्स झाली आहे. मी जाते सर. आय कीप यू पोस्टेड. येस. सो सॉरी सर. बर्थडे पार्टी ना? हो ना. रात्री? सर तुम्ही पटवा ना त्यांना, तुमच्या बॉसना. तसे दिस रेप केसेस ब्रिंग एव्हरीथिंग अंडर स्ट्रेस. थँक यू सो मच सर. डन. ओके सर. बाय बाय. घटना घडते अत्याचाराची. अत्याचार करणारा वळीव वादळ चक्रीवादळाचा जोर घेऊन येतो. आपण अशा घटनेत नसतो हे भाग्यच आपलं. पण त्या घटनेत तिचं आयुष्य, त्या घटनेत बरबटलेलं माखलेलं तिचं, त्या घटनेने झोपाळलेलं तिचं आयुष्य आपण आपलं रोजच्या जगण्यातून बाहेर काढतो. मग बघतो तिच्याकडे वेगळं बघतो. आपल्याला नकोशा असलेल्या जगण्यापेक्षा गँग्रीन झालेला अवयव, दुर्दैवी अवयव काढून टाकावा आणि बरणीत भरून त्याच्याकडे बघत बसावं. हसत बघत बसावं असं जगत राहतो आपण. ती मुलगी, तिची ती घटना आपल्या सुदैवीच्या जगण्याच्या कक्षेतून बाहेर, आपल्या गावाबाहेर काढून जगत राहतो, बघत राहतो, जगत राहतो. आपण When a girl smokes on the street, everyone stares at her. But when she gets raped, everyone becomes blind. Let's open their eyes. Join us for the candle march to respect feminism. Tomorrow morning, 10 a.m. at India Gate. Come. Let's go. For feminism, for India, for you. Like.
अनरिचेबल लाईक अनरिचेबल लाईक अनरिचेबल लाईक अनरिचेबल लाईक अनरिचेबल लाईक अनरिचेबल लाईक अनरिचेबल